नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोलीमध्ये आपलं स्वागत. आज आपण इयत्ता 9वी चे माहिती आणि तंत्रज्ञान 1 यातील जे चौथे प्रकरण आहे, द्रव्याचे मोजमाप, याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याची सुरुवात केलेली आहे. कोणताही पदार्थ, तो द्रव असू द्या, स्थायू असू द्या किंवा वायू रूपात असू द्या, त्याचं मोजणं किंवा मोजमाप करणं हा भौतिकशास्त्रामधला एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. मग एखादं द्रव्य असेल, एखादा पदार्थ असेल, त्याचं वस्तुमान असेल, त्याची लांबी असेल, रुंदी असेल, ह्या ज्या सगळ्या भौतिक राशी आहे, ह्या कशा मोजायचं हे आपण यापूर्वी 8वीला शिकलेलो आहोत. या प्रकरणामध्ये द्रव्याचं मोजमाप, द्रव्य म्हणजे पदार्थ ज्या घटकापासून बनलेला आहे, तो घटक, तो कसा मोजायचा. तुम्हाला नक्कीच माहीत आहे की प्रत्येक पदार्थ हा अतिसूक्ष्म कणापासून बनलेला आहे आणि ते जे सूक्ष्म कण आहे त्याला आपण अणू असं म्हणतो. मग आता हा जो अणू असेल किंवा त्या अणूतील जे घटक असेल, याचं मोजमाप कसं करायचं हे आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. तुम्ही 8वीला अणू म्हणजे काय माहीत आहे, तुम्हाला अणूची कल्पना तुम्ही बघितलेली आहे, 8वीला शिकलेला आहात की अणूमध्ये कोणते घटक असतात, अणूवर कोणता प्रभार असतो, याविषयी तुम्हाला बऱ्यापैकी 8वीला माहिती मिळवलेली आहे तुम्ही. आता इथं आपल्याला फक्त अणूचं वस्तुमान म्हणजे काय हे आपल्याला इथं या भागामध्ये शिकायचं आहे. तर अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एक वटलेले असतं. थोडक्यामध्ये अणू हा द्रव्याचा किंवा पदार्थाचा लहानात लहान भाग आहे आणि हा जो सूक्ष्म भाग आहे, या सूक्ष्म भागाचं आपल्याला वस्तुमान जर मोजायचं असेल, आपण कल्पना करू शकत नाही की अणू किती सूक्ष्म असतो, तो अतिशय सूक्ष्म असतो आणि त्यामुळं त्याचं वस्तुमान मोजण्यासाठी आपल्याला अस्तित्वात असलेल्या साधनाचा उपयोग करता येत नाही. मग या अणूचं जे वस्तुमान आहे हे कसं मोजायचं, त्यासाठी शास्त्रज्ञाने बऱ्यापैकी प्रयोग केलेले आहे, बऱ्यापैकी प्रयत्न केलेले आहे. आता हे जे अणू आहे, या अणूमध्ये मुख्य घटक कोणते असतात, त्यावर कोणता प्रभार असतो, अणू कशापासून बनलेला आहे, हे सर्व आपण 8वीला बघितलेलं आहे. तर अणू जो असतो त्याचा मुख्य भाग केंद्रक असतो आणि या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. कोणते घटक मुख्य असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग आता हे जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला अणु वस्तुमानांक असे म्हणतात. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचा जो अणू आहे, त्या अणूचा अणुवस्तुमानांक म्हणजे त्या अणूच्या केंद्रकात असलेले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या. मग त्यामध्ये प्रोटॉन किती, न्यूट्रॉन किती, यावर त्याचं वस्तुमानांक अवलंबून असतं. आता हे जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, याला मूलकण असे म्हणतात. तुम्हाला आठवत असेल की तुम्ही 8वीला शिकलेला आहात की अणूमध्ये केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि केंद्रकाबाहेर जी कक्षा असतात, त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात. तुम्हाला हे पण माहीत आहे की जेवढे प्रोटॉन असतात केंद्रकामध्ये, तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. मग बऱ्याचशा वेळा तुम्हाला असंही म्हणता येतं की एखाद्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन यांची पण संख्या म्हणता येईल आपल्याला, कारण इलेक्ट्रॉनची आणि प्रोटॉनची संख्या सारखीच असते. जर प्रोटॉन 5 असेल
तर इलेक्ट्रॉनसुद्धा 5 असतात. मात्र त्यांचे चिन्ह किंवा त्यांच्यावर असलेले प्रभार हे भिन्न असतात. प्रोटॉन हे धनप्रभारी असतात आणि इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारी असतात. आणि तुम्हाला हे माहीत आहे की न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो. तुम्ही हे 8वीला शिकला, डाल्टनची ॲटॉमिक थिअरी वगैरे, किंवा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला वगैरे, किंवा बोर्स ॲटॉमिक किंवा बोरचा अणुसिद्धांत, हे सर्व तुम्ही 8वीला शिकलेलं आहात. आता आपल्याला इथं फक्त एकच बघायचं की अणूचं वस्तुमान कसं. कारण तुम्ही 8वीला शिकला की अणू किती सूक्ष्म असतो, अणू किती लहान आहे, हे तुम्हाला 8वीला तुम्ही शिकलेला आहात. अणू हा अतिशय सूक्ष्म असल्याने त्याचे वस्तुमान मोजणे आपल्याला शक्य नसते. म्हणजे अणू हा अतिशय सूक्ष्म असतो आणि मग तो कोणत्याही साधनाने आपल्याचं वस्तुमान मोजता येत नाही. म्हणून आपण अणूचं वस्तुमान हे तुलनात्मक शोधतो. तुलनात्मक म्हणजेच दुसऱ्याशी तुलना करून, जसं आपण तुम्ही वर्गामध्ये बऱ्याच वेळा तुलना करता की एखाद्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क पडले त्यापेक्षा मला एवढे जास्त आहे. म्हणजे आपण तुलना त्याच्याशी केलेली असते की तुला बाबा गणिताला 70 आहे तर मला 75 आहे. म्हणजे आपण तुलना 70ची 75 बरोबर केलेली आहे. तशा प्रकारे अणूचं वस्तुमान मोजण्यासाठी आपण तुलना करणार आहोत. त्यालाच आपण सापेक्ष वस्तुमान असं म्हणतो. म्हणजेच शास्त्रज्ञांना अणूचं वस्तुमान मोजणं त्या काळात अस्तित्वात असलेल्या साधनांनी शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना उपयोगात आणली. आता मग तुलना कोणाशी करायची? कारण कोणता मूलद्रव्याचं अणू किती वस्तुमान आहे हे जर आपल्याला शोधायचं असेल तर तुलना कोणाशी तरी करावं लागेल ना. आणि मग शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा विचार केला हायड्रोजनचा. तुम्ही 8वीला हायड्रोजनचा अणू काढलेला आहे, आठवत असेल बघा, की मध्ये एक प्रोटॉन असतो आणि त्याच्या बाजूला एक इलेक्ट्रॉन असतो. बऱ्याचशा वेळा हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन असतात पण कधीकधी नसतात पण. आठवत असेल तुम्हाला, हायड्रोजन एक, ड्यूटॅरियम आणि ट्रिटॅरियम, आठवत आहे का? तर हे सर्व हायड्रोजनचा जो अणू आहे त्या अणूमध्ये एकच प्रोटॉन आहे. आणि त्यामुळं शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा विचार केला की एखाद्या मूलद्रव्याचा अणूचं वस्तुमान मोजण्यासाठी आपण हायड्रोजनच्या अणूशी तुलना करू शकतो की तो मूलद्रव्य किंवा त्याचा अणू हायड्रोजनच्या अणूच्या किती पट आहे, किती ना जास्त आहे. अशा प्रकारची तुलना करणं म्हणजे त्याला सापेक्ष वस्तुमान असं म्हणतात. म्हणजे हायड्रोजनचा अणू हा सर्वात लहान आहे, त्याच्या केंद्रकात एकच प्रोटॉन आहे, म्हणून त्याचं सापेक्ष वस्तुमान 1 मानलं. आता नायट्रोजन हा हायड्रोजनच्या 14 पट आहे. मग आता तुलना करतो आपण की नायट्रोजन हा हायड्रोजनच्या कितीनं पटीनं मोठा आहे? 14 पटीनं मोठा आहे. म्हणून नायट्रोजनचं सापेक्ष वस्तुमान 14 आहे. म्हणजे हायड्रोजनच्या 14 पट. हायड्रोजन एक आहे म्हणून तो 14 पट. म्हणून नायट्रोजनचं सापेक्ष वस्तुमान हे 14 मानलं गेलं आहे. या मापन पद्धतीत मूलद्रव्याचे सापेक्ष वस्तुमान बऱ्याच वेळा अपूर्णांकी पण आलेलं आहे. आणि म्हणून की हायड्रोजनपेक्षा अजून दुसरा काही गुणधर्म किंवा दुसऱ्या पदार्थाचा किंवा दुसऱ्या अणूचा आपल्याला वस्तुमान काढण्यासाठी उपयोग करता येईल का, म्हणून शास्त्रज्ञांनी दुसरा मूलद्रव्य वापरला, तो कार्बन. आता कार्बन अणूची जी संदर्भ आहे, अणू म्हणून आपण निवड करण्यात आली. कार्बनच्या एका अणूचं सापेक्ष वस्तुमान हे 12 स्वीकारण्यात आलं. आपण हायड्रोजनचा किती मानलं होतं? 1. पण कार्बनचं किती आहे? 12 स्वीकारण्यात आलं. हायड्रोजनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान बरोबर 12 गुणिले 1/12 बरोबर 1 असं ठरवण्यात आलं. आणि त्यामुळं नंतर हा जो कार्बन आहे या कार्बनचं सुद्धा आपल्याला अणुवस्तुमानांक
हायड्रोजननुसार काढता यायला लागणार. आता अणुवस्तुमानासाठी सापेक्ष अणुवस्तुमानाऐवजी एकीकृत वस्तुमान हे एकक स्वीकारले गेले. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण त्याला अणुवस्तुमान म्हणणार नाही, तर त्याला एकीकृत वस्तुमान असं एकक त्याला स्वीकारलं गेलं. मग हे जे एकीकृत एकक आहे याला डाल्टन, कारण तुम्हाला 8वीला डाल्टनविषयी माहिती होती, डाल्टनचा अणुसिद्धांत तुम्ही शिकलेला आहात. आणि मग या डाल्टनच्या पित्यार्थ या एककाला डाल्टन असं आपण म्हणतो. आणि मग हे जे अणूचं वस्तुमान आहे याला आपण डाल्टन असं नाव दिलं. आता डाल्टन हे स्मॉल यू दिसतो तुम्हाला बघा, न्यू आकार आहे तो, तर या आकारामध्ये दाखवलेला आहे, तसं दाखवत जातं, या अक्षरांना तो दाखवतात. आणि एक डाल्टन, आता यू आकाराचं चिन्ह म्हणजे आपण त्याला डाल्टन म्हणणार आहोत. म्हणजे एक डाल्टन बरोबर 1.66053 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम. याचा अर्थ तुमच्या लक्षात -27 आहे. म्हणजे अतिशय सूक्ष्म किलोग्रॅमच्या कितीतरी नगण्य असं वस्तुमान या अणूचं असतं आणि ते डाल्टन या एककामध्ये आहे. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवावं लागेल की एक डाल्टन बरोबर 1.66053 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम म्हणजेच एक डाल्टन होय. आता तुम्हाला खाली सारणी दिलेली आहे, प्रत्येक मूलद्रव्याचं वस्तुमान दिलेलं आहे आणि काहींचं दिलं नसेल तर तुम्ही शोधायचं आहे. आता ते शोधायचं कशावर आपण पहिल्यांदा बघितलं आहे की कोणत्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांक हे त्याचे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येवर अवलंबून असतं. मग आपण पहिल्यांदा बघितलं आहे की हायड्रोजनमध्ये एकच प्रोटॉन आहे आणि त्यामुळं हायड्रोजनचं अणुवस्तुमान हा 1 आहे सारणीमध्ये निरीक्षण केलं तर. त्यानंतर खाली हेलियम दिलेलं आहे. आता हेलियममध्ये 2 प्रोटॉन आहे आणि 2 न्यूट्रॉन आहे, म्हणजे 2 + 2 म्हणजे की झाले 4, म्हणून हेलियमचा अणुवस्तुमानांक आहे 4. अशा प्रकारे आपल्याला बऱ्याचशा वेळा प्रत्येक मूलद्रव्यामध्ये जेवढे प्रोटॉन आहे तेवढेच न्यूट्रॉन असतील असं सांगता येत नाही. काही वेळेस न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते. तुम्ही 8वीला शिकलात की हायड्रोजनमध्ये एका हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसतातच, एकामध्ये असतो, एकामध्ये 1 असतो, दुसऱ्यामध्ये 2 असतो. त्याला आपण ड्यूटेरियम आणि ट्रिटेरियम म्हटलं होतं. म्हणजेच याचा अर्थ प्रत्येक मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या ही भिन्न असू शकते आणि त्यामुळं त्यांचं जे अणुवस्तुमान आहे ते न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या दोघांवर अवलंबून असतं आणि म्हणून ते बऱ्याचशा वेळा अपूर्णांकी येतं. तर अशा प्रकारे ही जी सारणी आहे या सारणीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा मूलद्रव्यांचं अणुवस्तुमानांक दिलेला आहे, काही तुम्ही शोधायचं आहे. आता मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं नाव असतं आणि तशा प्रकारे मूलद्रव्याला सुद्धा त्याचं नाव असतं आणि मग ते नाव म्हणजे आपण त्याला संज्ञा असं म्हणतो. म्हणजेच मूलद्रव्याचं रासायनिक संज्ञा याचा अर्थ त्याचं केमिकल सिम्बॉल ऑफ एलिमेंट, म्हणजे त्याचं रासायनिक नाव, तो कोणत्या अक्षराने आपण दाखवतो ते सुद्धा तुम्ही 8वीला शिकलेला आहात. मग 8वीला तुम्ही हायड्रोजन बघितलं असेल, याच्या अक्षराने दाखवला होता. ऑक्सिजन O अक्षराने दाखवला होता. नायट्रोजन N अक्षराने दाखवला होता. सोडियम Na अक्षराने दाखवला होता. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक मूलद्रव्य हे वेगवेगळ्या अक्षराने दाखवलं जातं. आता हे वेगवेगळे अक्षर का वापरायचे हे तुम्ही 8वीला शिकलेला आहात की मूलद्रव्याचं जे नाव आहे त्याचं रासायनिक नाव जे आहे
ते दोन भाषेमध्ये असतं, एक लॅटिन भाषेमध्ये असतं आणि ग्रीक भाषेमध्ये असतं किंवा काहींचं इंग्रजीमध्ये पण असतं. मग त्याचं जे आद्य अक्षर आहे ते त्याची झाली संज्ञा. म्हणजे हायड्रोजनचा आद्य अक्षर एच आहे म्हणून त्याची संज्ञा एच. लोखंड जो आहे, आता लोखंडाला आपण आयर्न असं म्हणतो, पण त्याची संज्ञा आय नाही आहे, तर ती आपण एफ ही वापरतो कारण त्याला फेरस म्हणतो, ते वेगळ्या भाषेमध्ये. म्हणजे मूलद्रव्याचं जे नाव आहे त्या नावाचं जे आद्य अक्षर आहे त्या आद्य अक्षरानुसार त्याची संज्ञा ठरवली जाते. म्हणजे तुम्हाला काही मूलद्रव्य दिलेले आहे, अँटीमनी, लोखंड, सोनं, चांदी, पारा, शिसे, सोडियम, या सगळ्यांच्या संज्ञा तुम्हाला माहिती आहे. तुम्ही गेल्या वर्षी टेबल पहिल्याच पानावर पूर्ण सारणी लिहिली होती की तुम्हाला माहिती असलेल्या सगळ्या मूलद्रव्यांच्या जेवढ्या तुम्हाला शक्य आहे त्यांच्या संज्ञा, त्यांचं रेणुसूत्र लिहून काढा, असं तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, मी पण सांगितलं होतं. तर मग आता ह्या ज्या संज्ञा आहे किंवा हे जे आद्याक्षर आहे याला आपण मूलद्रव्याची संज्ञा असं म्हणतो. डाल्टनने मूलद्रव्याच्या संज्ञा देण्यासाठी, आता हा डाल्टन शास्त्रज्ञ आहे, डाल्टनने मूलद्रव्याची संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा चिन्हांचा वापर केला होता. आता त्यांनी जे चिन्ह वापरते आपण आज वापरत नाही, हे ध्यानात घ्या. डाल्टनने ज्या चिन्हांचा वापर केला आपण आज फक्त त्याचा आद्याक्षर आहे त्याचाच संज्ञा म्हणून वापर करतो, कारण एवढे मूलद्रव्य आहे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळं चिन्ह वापरणं अशक्य नव्हतं आणि त्यामुळे डाल्टनने जे चिन्हांकृत संज्ञा दिल्या होत्या त्या थोड्या मर्यादित होत्या. आता जसं हायड्रोजनसाठी त्यांनी काय केलं, एक गोल आणि त्याच्यामध्ये टिंब, हे हायड्रोजन दाखवलेलं त्यांनी. तर तांबे या मूलद्रव्यासाठी गोल आणि मध्ये सी, कॉपरचा सी टाकला होता. म्हणजे अशा प्रकारे डाल्टनने त्या काळामध्ये काही मूलद्रव्यांच्या संज्ञा अशा वेगवेगळ्या चिन्हाचा वापर करून लिहिल्या होत्या. मात्र त्याचा वापर आपण आता करत नाही, कारण आपण हायड्रोजन एच न दाखवतो, कॉपर सी येऊन दाखवतो, अशा प्रकारचे चिन्ह आपण वापरत नाही. आज आपण जी पद्धत वापरतो तिला युपॅक पद्धत असतो. मग आता ही जी पद्धत आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, म्हणजे IUPAC, PAC, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, ही इंटरनॅशनल पद्धत आहे संज्ञा देण्याची, जागतिक पद्धत. मग या पद्धतीचा आपण वापर करतो, या पद्धतीने ठरवलेल्या संज्ञा आपण आज वापरतो. ही अधिकृत नावे व संज्ञा असून जगभरात हीच पद्धत वापरली जाते, प्रत्येक देशासाठी वेगळी नाही. कारण तुम्ही जर अमेरिकेला गेला एकाला एकच म्हणतो, दोनाला दोनच म्हणणार आहे. तसं अमेरिकेमध्ये कॉपर असे तिथंही कॉपरची संज्ञा सीयूच वापरली जाणार, भारतामध्ये सुद्धा ती सीयूच वापरली जाणार. तुम्ही दुसऱ्या देशात इंग्लंडला गेला तिथेही कॉपरची संज्ञा सीयूच वापर, कारण ही जागतिक संपूर्ण जगासाठी एक पद्धत अंमलात आणली गेली, तिला आपण युपॅक असं पद्धत म्हणतो, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. मग या पद्धतीचा वापर केला जातो. ही जी अधिकृत नावे आणि संज्ञा असून जगभरात वापरली जाणारी ही सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती ही बर्झेलियनने शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे. तर हा जो बर्झेलियन आहे या शास्त्रज्ञांनी ही प्रथम अशा पद्धतीचा वापर केला आणि त्यावर आधारित ही पद्धत आहे. त्यानुसार मूलद्रव्याची संज्ञा ही त्याच्या नावातील पहिले अक्षर किंवा पहिले आणि दुसरे इतर विशिष्ट अक्षरे अशी असतात. म्हणजे आपण बघितलं की आता हेलियम जे आहे, कारण हायड्रोजनची संज्ञा एच आणि हेलियमची सुरुवात एच नव्हती, मग दोघांची संज्ञा एकच होईल. मग हायड्रोजनची एच वापरली आणि हेलियमची 2 अक्षरांनी वापरली, HE वापरली. किंवा कार्बन असेल, कार्बनची संज्ञा सी वापरतो आपण आणि कॉपरची सुरुवात पण सीनच होते, पण कॉपरची संज्ञा CU वापरतो आपण, क्युपरस म्हणून. म्हणजे अशा प्रकारे 2-2
काही वेळेस एक अक्षराचा वापर केला जातो, काही वेळेस सोयीनुसार 2 अक्षराचा, कारण 2 मूलद्रव्यांच्या संज्ञा एकसारख्या येऊ नये या पाठीमागचा हा उद्देश असतो. 2 अक्षरापैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत व दुसरे अक्षर लहान लिपीत लिहितात. पण इथे ध्यानात घ्या, संज्ञा लिहिताना ध्यानात घ्यायचे विद्यार्थ्यांनो, की मूलद्रव्याची जर आपण संज्ञा लिहित असेल तर पहिलं अक्षर जर 2 अक्षरे असेल तर पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचं आहे, दुसरं स्मॉल लिहायचं आहे. म्हणजे आता हेलियम असेल तर हेलियममधला एच कॅपिटल असेल, ई मात्र स्मॉल लेटर असेल. आणि जे सिंगलच अक्षर आहे, एकच अक्षर आहे, ते मात्र कॅपिटल लिहायचे आहे. म्हणजे तुम्ही कार्बन असेल, कार्बन हा कॅपिटल सीच पाहिजे. ऑक्सिजन असेल तर कॅपिटल ओच पाहिजे. तर अशा प्रकारे मूलद्रव्याची संज्ञा लिहिली जाते. तुम्हाला अवगत असलेल्या किंवा 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जेवढ्या मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्याची तुम्ही यादी करू शकता, त्याची संज्ञा तुम्ही वहीमध्ये लिहून पाठ करू शकता. आता आपल्या पुढं बघायचे मूलद्रव्याचे आणि संयुगाचे रेणू. रेणू म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. तर काही मूलद्रव्यांच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असतं, म्हणजे काही सेपरेट राहतात, तर काहींना स्वतंत्र अस्तित्व नसतं. उदाहरणार्थ आपण हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, हेलियम, निऑन, ऑर्गॉन हे जे मूलद्रव्य आहे क्रियाशील नाही आहे, त्याला आपण राजवायू गटातले मूलद्रव्य किंवा झिरोगणातील मूलद्रव्य म्हणतो. ते तुम्हाला 9वीला शिकायचं पुढं अजून. तर हेलियम असेल, निऑन असेल, ही जी मूलद्रव्य आहे एक अणुरेणू अवस्थेत सापडतात. म्हणजे यांचा एकच अणू असतो, कारण ते जास्त क्रियाशील पण नसतात. काही वेळा मूलद्रव्याच्या 2 किंवा अधिक अणूंचा संयोगातून त्याचा रेणू तयार होतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघितलं ऑक्सिजनची संज्ञा O आहे, पण ऑक्सिजनचं रेणूसूत्र आपण O2 वापरतो, कारण 2 रेणू तिथं वापरले जातात. संयोगातून मूलद्रव्याचे रेणू तयार होत असतात. अशी मूलद्रव्ये बहुअणू रेणू अवस्थेत असतात. उदाहरणार्थ ऑक्सिजन, नायट्रोजन N2 वापरतो, ऑक्सिजन O2 वापरतो. ही मूलद्रव्ये द्विअणू रेणू अवस्थेत असतात. हेलियम एकच असतो, कार्बन सिंगल आहे, पण नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल तर याचा जो रेणू आहे तो आपण अणुरेणू या स्वरूपामध्ये आपल्याला मांडता येतो. जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकाशी संयोग पावतात तेव्हा संयोगाचे रेणू तयार होतात. म्हणजे आता वेगवेगळे, समजा हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोघं जर एकत्र आले तर पाणी तयार होतं. मग पाण्याचं जे सूत्र आहे ते H2O आहे, ते झालं रेणूसूत्र पाण्याचं. त्याला काय म्हणतात, पाण्याचं रेणूसूत्र H2O. किंवा मीठ असेल, सोडियम क्लोराईड आपण म्हणतो त्याला, म्हणजे सोडियम आणि क्लोरीन एकत्र येतात, म्हणजे सोडियमचा एक रेणू, क्लोरीनचा एक, आणि ते एकत्र येऊन दुसरा रेणू तयार होतो. दोघांचा एकत्र संयोग पावतात ते, आणि मग जो रेणू तयार होतो त्याला सोडियम क्लोराईड NaCl आपण असं म्हणतो. मग असे जे रेणू आहे ते सुद्धा म्हणजे काही एकच मूलद्रव्य, म्हणजे समजा हायड्रोजन एकत्र येणं H2 तयार होणं, ऑक्सिजन एकत्र येणं O2 तयार होणं, रेणू तयार होतं. पण काही वेळेला काय होतं की दोघंही वेगवेगळे असतात, म्हणजे एक हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, तर असे वेगवेगळे येऊनसुद्धा संयुगाचा रेणू तयार होतो. म्हणजेच मूलद्रव्यातील रासायनिक आकर्षणामुळे संयुग तयार होतात. संयुग का तयार होतात, तर मूलद्रव्यामध्ये रासायनिक आकर्षण म्हणजे काय, तर त्या मूलद्रव्याच्या रेणूमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची असमानता. कारण प्रत्येक मूलद्रव्याला त्याचं द्विक किंवा अष्ट पुरं करायचं असतं, आणि मग त्यातून तो कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन घेतो किंवा कोणाला तरी इलेक्ट्रॉन देतो, आणि त्यातून अशा प्रकारचं संयुग तयार होतात. आणि मग ते जे संयुग आहे त्या संयुगालाचं जे सूत्र आहे त्याला आपण रेणूसूत्र म्हणतो, किंवा संयुगाचं रेणूसूत्र असं आपण म्हणतो. आता रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना. मोल म्हणजे काय, रेणू वस्तुमान. आपण अणुवस्तुमान बघितलं की मूलद्रव्यामध्ये असलेले प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या, आणि ते सुद्धा आपण सापेक्ष पद्धतीनं शोधला. हायड्रोजनची तुलना करू, हायड्रोजनचं एक वस्तुमान मानलं आणि मग तो हायड्रोजनचा किती पट आहे
अशा प्रकारे आपण सापेक्ष पद्धतीनं अणूचं वस्तुमान शोधलं. मग आता अणूचं वस्तुमान माहीत पाहिजे तर रेणूचं पण शोधता येईल. आणि मग हे जे रेणूचं वस्तुमान आहे ते आपल्याला शोधायचं आहे. एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या वस्तुमानाची बेरीज. कल्पना सोपी आहे. म्हणजेच एक जो रेणू आहे त्या रेणूमध्ये किती अणू आहे त्या अणूंची एकत्रित बेरीज म्हणजे त्या रेणूचं एकूण वस्तुमान. एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या वस्तुमानाची बेरीज होय. आता अणुवस्तुमानाप्रमाणे रेणू वस्तुमानसुद्धा डाल्टन ह्या एककातच व्यक्त करतात. म्हणजे अणुवस्तुमान आपण डाल्टन वापरला, रेणूचं सुद्धा डाल्टन या एककामध्येच वापरलं जातं. मग आता आपल्याला पाण्याचं उदाहरण घेऊ आपण. पाणी H2O चं रेणू वस्तुमान कसं काढायचं. आता आपल्याला माहिती आहे की हायड्रोजनचं वस्तुमान किती आहे 1. ऑक्सिजनचं किती वस्तुमान आहे 16. पण इथं हायड्रोजन किती आले 2 आलेले आहेत. किती हायड्रोजन आहे 2 हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन मात्र 1 आहे. आणि त्यामुळं 2 हायड्रोजन एका हायड्रोजनचं वस्तुमान 1 दोघांचं 2 अधिक ऑक्सिजनचं अणुवस्तुमान 16. 2 आणि 16 की झालं 18. म्हणून पाण्याचं रेणू वस्तुमान झालं 18. ते खाली तुम्हाला दिसतं निळ्या अक्षरामध्ये दिलं बघा. H2Oचं रेणू वस्तुमान बरोबर H2चं अणुवस्तुमान गुणिले 2 कारण 2 हायड्रोजन आहे अधिक ऑक्सिजनचं अणुवस्तुमान कारण एकच ऑक्सिजन आहे. आणि त्यामुळं त्या पाण्याचं रेणू वस्तुमान 18 आहे. म्हणजे तुम्हाला रेणू वस्तुमानावर एक गणित येणार आहे परीक्षेला. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक मूलद्रव्याचं अणूचं वस्तुमान दिलं जाईल. त्यानुसार त्या संयुगामध्ये किंवा त्या रेणूमध्ये किती अणू आहे त्यानुसार समजा आपण सल्फ्युरिक आम्ल घेतलं H2SO4. मग यामध्ये H2 म्हणजे हायड्रोजन 2 झाले, S 1 झाला, O 4 झाले. O किती झाले 4. H2SO4 म्हणजे 4 O झाले. म्हणजेच याचा अर्थ ऑक्सिजन 16 झाले. 16 चोक 64. तिकडं ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान झालं 64. हायड्रोजनचं 2 झालं. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं रेणू वस्तुमान काढता यायला पाहिजे. आता मूलद्रव्य किंवा संयोग जेव्हा रासायनिक अभिक्रियेत भाग घेतात तेव्हा त्यांच्या अणू व रेणूमध्ये अभिक्रिया होत असते. त्यामुळे त्यांच्या अणुरेणूंची संख्या माहीत असावी लागते. तुम्हाला जेव्हा गणित येणार आहे त्यावेळी तुम्हाला त्या मूलद्रव्याचं अणूचं वस्तुमानांक खाली कंसामध्ये दिलं जातं आणि त्यावरून तुम्हाला ते काढायचं आहे. मात्र रासायनिक अभिक्रिया करताना अणुरेणू मोजण्यापेक्षा की हाताळता येतील अशा राशीत मोजून घेणं सोयीचं असतं. यासाठी मोल या संकल्पनेचा उपयोग केला जातो. म्हणजेच मोल ही जी संकल्पना आहे हे अणुरेणूचं वस्तुमान आहे. मग आता मोल म्हणजे काय. आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी अनेक गोष्टींचा दाखवण्यासाठी विशिष्ट शब्द वापरतो. किंवा वह्या असे तुम्ही म्हणता की मला 12 वह्या घ्यायच्या. आपण प्रत्येक 12 शब्द वापरत नाही, डझन वापरतो. म्हणजे डझन ही कल्पना किंवा या डझन शब्दामध्ये 12चा उल्लेख आलेला आहे. किंवा तुम्हाला केळी सांगता की दुकानदारा सांगता की मला 1 डझन केळी द्या. म्हणजे 1 डझन केळी द्या म्हणजे तिला अपेक्षित त्यांनी काय ठेवलेलं असतं की तुम्हाला 12 केळी पाहिजे. मग आता मोल ही पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्या एवढेच असते. म्हणजे ग्रॅम आणि डाल्टन या मूल्यामध्येच असते. जसे ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान 32 आहे कारण 2 ऑक्सिजन आहे O2. ऑक्सिजन एकाचं वस्तुमान आहे 16. मग 16 2 32. ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान 32 आहे. 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन. म्हणजे 1 मोल ऑक्सिजन म्हणजे 32 ग्रॅम. म्हणजे याचा अर्थ
ऑक्सिजन जो आहे O2चं दोघांचं एकूण वस्तुमान आपण 32 म्हणण्यापेक्षा आपण तिथं 1 मोल शब्द वापरणार आहोत. पाण्याचं रेणू वस्तुमान आपण आत्ताच काढलं 18 आहे, त्यालाच काय म्हणतात 1 मोल पाणी. त्यालाच काय म्हणायचं 1 मोल पाणी. मग संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅम वस्तुमान. म्हणजेच जेवढे डाल्टन असतील तेवढेच ग्रॅम, आणि तेवढे ग्रॅम म्हणजेच त्याला आपण मोल असं म्हणतो. त्याला काय म्हणतात मोल असं म्हणतात. आता हे SI एकक आहे. SI आणि स्मॉल CGS पद्धत आणि SI पद्धत हे तुम्हाला 8वीला पण होती. त्यामध्ये SI पद्धत म्हणजे मोठी पद्धत, या पद्धतीमध्ये मोल हे एकक वापरतात. ते 1 मोल म्हणजे 1 ग्रॅम असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे जेवढा तो पदार्थ असेल त्या पदार्थाच्या रेणूचं एकूण वस्तुमान म्हणजे 1 मोल असा अर्थ त्याचा आपण घेतो. पदार्थाच्या मोलची संख्या N अक्षरांत दाखवत आपण ती बरोबर पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान भागिले पदार्थाचे रेणू वस्तुमान. सूत्र ध्यानात ठेवायचं आहे. पदार्थाच्या मोलची संख्या म्हणजे किती मोल आहे ते शोधायचं असेल तर पदार्थाचं ग्रॅममधील वस्तुमान आणि पदार्थाचं रेणू वस्तुमान म्हणजेच त्या पदार्थाच्या मोलची संख्या होय. आता आपल्याला बघायचं आहे ॲव्होगॅड्रो अंक. आता हा ॲव्होगॅड्रो अंक म्हणजे काय, त्याचा आणि मोलचा काही संबंध आहे का, हे आपण इथं बघणार आहोत. आपण बऱ्याचशा वेळा दैनंदिन जीवनामध्ये विशिष्ट असे शब्द वापरतो. रिम असेल, डझन असेल. मग असे जे शब्द आहे या शब्दामध्ये विशिष्ट संख्यात्मक माहिती दडलेली असते. म्हणजे डझन असेल आपण म्हणतो 12 आहे. मग तशा प्रकारचं रसायनशास्त्रामध्ये सुद्धा आपण असा एक शब्द वापरणार आहोत ॲव्होगॅड्रो की यामध्ये विशिष्ट असे मोल दडलेले असतात. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीतील रेणूंची संख्या निश्चित असते. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या निश्चित असते. इटालियन शास्त्रज्ञ, आता हे ॲव्होगॅड्रो अंक हे इटालियन शास्त्रज्ञाचं नाव आहे, त्याच्या पित्यार्थ ते एकक वापरतो आपण. इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगॅड्रो याने या संदर्भात खूप मूलभूत संशोधन केले, म्हणून या संख्येला ॲव्होगॅड्रो अंक असं म्हणतात. ते NA अक्षरांत दाखवतात. कोणत्या अक्षरांत दाखवते, कॅपिटल N आणि कॅपिटल स्मॉल a दाखवायचा खालच्या बाजूला. तो NA या संज्ञेने दर्शवितात. पुढे वैज्ञानिकांनी प्रयोगाने दाखवून दिले की ॲव्होगॅड्रो अंकाचे मूल्य, आता हा ॲव्होगॅड्रो अंक म्हणजे काय, त्याचं मूल्य किती असतं ही रिकामी जागा येते मात्र, की ॲव्होगॅड्रो अंक म्हणजे डॅश डॅश होय. तर ॲव्होगॅड्रो अंकाचं मूल्य हे आहे 6.022 गुणिले 10⁻23 घात. 10.022 गुणिले 10⁻23 घात इतके असते. कोणत्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे याचा अर्थ एक ध्यान घ्या, मी सुरुवातीला सांगितलं की मोलचा याचा काय संबंध आहे का, म्हणजेच 1 मोल म्हणजेच 6.022 गुणिले 10⁻23 घात. म्हणजे 1 मोल पाणी म्हणजेच 18 ग्रॅम पाणी घेतो आपण, तर 66 ग्रॅम तर त्या पाण्याचे 6.022 गुणिले 10⁻23 घात इतके रेणू त्यामध्ये असतात. आता 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायू CO2 म्हणजे किती रेणू, त्याचं आपण सूत्राच्या सहाय्याने ते गणित सोडू शकतो आपण. कार्बन डायऑक्साईडचं रेणू वस्तुमान आहे 44. कार्बन डायऑक्साईडचं रेणू वस्तुमान आहे 44. मग कार्बन डायऑक्साईडच्या मोलची संख्या N बरोबर
कार्बन डायऑक्साईडचे वस्तुमान भागिले कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान बरोबर 66/44. मग आता त्यांचा आपण जर भागाकार केला तर तो येतो 1.5 मोल. म्हणून 1 मोल कार्बन डायऑक्साईड म्हणजेच 6.022 गुणिले 10⁻23 रेणू असतात. आणि मग 1.5 म्हणजे किती, तर त्याला आपल्याला तेवढ्याने गुणावं लागेल. म्हणजे 1.5 मोल कार्बन डायऑक्साईड म्हणजेच 1.5 गुणिले 6.022 गुणिले 10⁻23 रेणू. आता याला गुणाकार केला तर तो येतो 9.033 गुणिले 10⁻23. म्हणजे याचा अर्थ 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये 9.033 गुणिले 10⁻23 रेणू असतात. आता आकृतीनं तुम्हाला दाखवलेलं आहे की जसं आपण ॲव्होगाड्रो नंबर बघितला की 6.022 गुणिले 10⁻23 म्हणजे 1 मोल, म्हणजे 1 मोलची ती संख्या आहे. तसं आपण 1 डझन म्हटलं की किती केळी, 12 केळी, म्हणजे एका डझनचं मूल्यांकन झालं 12. तसं 1 मोल म्हणजे 6.022 गुणिले 10⁻23. आता तुम्हाला एक ग्रोस वह्या म्हटलं की किती वह्या असतात, तर 144 वह्या. चित्रामध्ये तुम्ही बघा की 1 डझन केळी म्हणजे 12 केळी, 144 वह्या म्हणजे 1 ग्रोस वह्या आपण म्हणतो त्याला. तसं की 1 मोल मीठ, 1 मोल मीठ म्हणजेच काय, 6.022 गुणिले 10⁻23. मग 1 मोल पाणी आपण मगाशी बघितलं होतं की 1 मोल पाणी म्हणजेच काय, 6.022 गुणिले 10⁻23. मग त्याचं जे वजन आपण जर काढलं मिठाचं तर ते येतं 58.5 ग्रॅम. तर अशा प्रकारे आपल्याला मोल म्हणजे काय, ॲव्होगाड्रो अंक म्हणजे काय, संज्ञा म्हणजे काय, रेणुसूत्र म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण या भागामध्ये बघितलेला आहे. राहिलेला थोडा भाग आहे प्रकरणातला, तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही धडा वाचा एकदा आणि थोडं पाठांतर करा. ओके, थँक्स.